बेल्हा बाजारात बैलाचा धुमाकूळ. नागरिक, भाजीपाला विक्रेते व खरेदीसाठी आलेले व्यापारी भयभीत. बेल्हा बाजार हा संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला आणि मोठ्या उलाढालीचा बाजार म्हणून ओळखला जातो. या बाजारात दर आठवड्याला भाजीपाला, फळे, किरकोळ व घाऊक व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी होतात. तसेच शेती व दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक असलेले पशुधन, गाय, म्हशी, शेळ्या यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री येथे होत असते. याचबरोबर बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या खिल्लारी जातीच्या बैलांचीही येथे मोठी आवक असते. त्यामुळे बाजारात कायमच नागरिक, व्यापारी व जनावरांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अशा गजबजलेल्या बेल्हा बाजारात अचानक एक हळू बैल शिरल्याने एकच गोंधळ उडाला. सदर बैल बाजारात सैरावैरा धावू लागल्याने भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते तसेच खरेदीसाठी आलेले नागरिक आणि व्यापारी भयभीत झाले. काही विक्रेत्यांनी जीव वाचवण्यासाठी आपल्या गाड्या, टोपल्या व दुकानांच्या आड आश्रय घेतला, तर काहींनी आपला माल सोडून पळ काढला. या घटनेमुळे काही काळ बाजारातील व्यवहार ठप्प झाले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या धुमाकूळात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही ठिकाणी भाजीपाला व मालाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिक व बाजार समितीच्या मदतीने संबंधित बैलाला अखेर नियंत्रणात आणण्यात आले. या घटनेनंतर बाजारात पुन्हा हळूहळू व्यवहार सुरू झाले. मात्र अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी बाजार परिसरात जनावरांच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्याने मात्र गाणं केला का तुम्ही पाठीवर म्हणते मागतो मग काय वाट भरायची त्याला द्यावं लागतं. मग आता काय करायचं? काय खाऊ हाना त्याला हाना किती आता 20 रुपयाला अर्धा किलो. त्याने मात्र गाणं केला का तुम्ही पाठीवर म्हणते मागतो